कोळी समाजाकडून सह्याद्री अतिथीगृहावर घोषणाबाजी। मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठकीनंतर घोषणाबाजी। बैठकीत आयुक्त कोळी समाजाला बोगस म्हणाले, कोळी बांधवांचा आक्षेप। नाशिकमध्ये 17 संवर्ग पदभरती कृती समितीचं आंदोलन चिघळलं। आदिवासी विकास भवनावर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। शिंदे गटाचे आमदार आमच्या पाडवींसमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव इथल्या एकलव्य निवासी आश्रमशाळेतील 91 कंत्राटी स्वयंपाकी संपावर। महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभाग संचलित कर्मचारी विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर। नांदेडच्या 9 विधानसभा जागांवर मनसे निवडणूक लढणार। उमेदवारीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते संपर्कात असल्याचा पक्ष निरीक्षकांचा दावा। माजी मंत्री बाळा भेगडे यांना धमकावणाऱ्या मराठा मोर्चाच्या विनोद पोखारकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल। तळेगाव पोलीस ठाण्यात विनोद पोखारकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल। अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांची माहिती। लातूरच्या शासकीय विश्रामगृहात राज ठाकरेंचं स्वागत। उद्या विधानसभा निहाय कार्यकर्त्यांची बैठक घेणार, तर लातूरमधील काही विधानसभांसाठी उमेदवारांच्याही घोषणा होण्याची शक्यता। मनोज जरांगेंच्या दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीला उद्या सोलापुरातून सुरुवात होणार। जरांगेंच्या सभास्थळाचा पोलीस आयुक्तांकडून आढावा। उदय सांगळे सिन्नर विधानसभेचे मवियाचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता। विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना सिन्नरमधून सांगळे यांचं तगडं आव्हान। मी धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार। चिपळूणमधील निर्धार मेळाव्यात माजी आमदार सदानंद चव्हाण यांची घोषणा। चिपळूण मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा कायम। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीत ठाकरे गटाचा भगवा सप्ताह। गटप्रमुख, बूथप्रमुख आणि आजी माजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न। बीड जिल्ह्यात ठाकरे गट सक्रिय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे उत्तर नगरमधील शिर्डीत अधिवेशन। विजया रहाटकर आणि विजय चौधरी यांच्या उपस्थितीत आजी माजी आमदार, पदाधिकारी, बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांचा अधिवेशनात सहभाग। भुजबळांच्या महत्वाकांक्षी नारपार नदी जोड प्रकल्पाला केंद्र सरकारचा खोडा। गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्रात अडवण्यासाठी केलेला प्रकल्प केंद्राने नकार दिला, तरी राज्यांतर्गत प्रकल्प पूर्ण होणार। धुळ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा निषेध। पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांचं पत्र। काल अचानक सरकारकडून बदलीचा आदेश काढण्यात आल्यानं शहरवासी आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी मराठा संघटना आक्रमक। अखिल भारतीय छावा संघटनेकडून मोर्चा। शेतकऱ्यांना सरसकट 5 लाखांची कर्जमाफी द्या मागणी। विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। रत्नागिरी नगर परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग। ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा सरपंच संघटनेचा राज्य सरकारला इशारा। 15 लाखांपर्यंतच्या विकास कामांची मर्यादा उच्च न्यायालयानं कमी केल्यानं निर्णय। भंडाऱ्यात सरपंच संघटनेच्या बैठकीत निर्णय। टोल माफी आंदोलनातील काँग्रेसच्या 22 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। कोल्हापुरातील किनी टोल नाक्यावर झालेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल। नांदेडच्या मुदखेड तालुक्यात काँग्रेसचा रूमने मोर्चा। शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी, काँग्रेसची मागणी। वाशिमच्या कारंजामध्ये शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांचं धरणे आंदोलन। जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांची आंदोलनात उपस्थिती। बुलढाण्यातील सिंदखेड राजा ते शेगाव भक्तिमार्ग विरोधात आंदोलक आक्रमक। चिखली तालुक्यातील करतवाडीच्या शेतकऱ्यांचं टॉवरवर चढून आंदोलन। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा वाघिणीच्या लघुपटाला इटलीतील गोल्डन लीप पुरस्कार। छायाचित्रकार दीप काठीकर यांनी नाल्यातून प्लास्टिकची बॉटल तोंडात पकडून बाहेर काढतानाचा शूट केला व्हिडिओ। गडचिरोली जिल्ह्यात 15 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे। जीव बोटीत धरून नागरिकांना खड्ड्यातून करावा लागतोय प्रवास। पूर ओसरल्यानंतर नाशिकच्या गोदाकाठावर दगडांचा ढीग। होळकर पुला शेजारील बांधकाम साईटवरून दगड वाहून आले। महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता सुरू। नाशिकमध्ये गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर काही नागरिकांची हुल्लडबाजी। नदीकाठावर कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही।
गोदावरीला आलेला पूर ओसरला. गंगापूर धरणातला विसर्ग कमी केल्यानं पूर ओसरण्यास मदत. दुतोंड्या मारुतीच्या तळपायापर्यंत पाणी. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 22.31%वर. नाथसागर जलाशयात 45,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू. पंढरपूरमध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा पात्रानं घेतलं रौद्ररूप. चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली. उजनी वीर धरणातून पाणी सोडल्यानं भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. अंबाबाई पटांगण इथल्या व्यासनारायण परिसरात पूरस्थिती. पालघरमधील नंडोरे आश्रमशाळेतील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा. ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांवर सुरू होते उपचार. अमरावती शहरात पुन्हा 4 कोरोनाबाधितांची नोंद. कोरोना रुग्णांची संख्या 10वर. 3 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळल्यानं नागरिकांमध्ये भीती. लातूरच्या निलंगा तालुक्यातील रेशन दुकानदारांनी तहसील कार्यालयाकडे जमा केल्या ई पॉश मशीन. गेल्या 1 महिन्यापासून मशीन बंद असताना ग्राहक वारंवार बाद झाले असल्यानं दुकानदार आक्रमक.